शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आपली पेरणीची लगबग आता चालू आहे. आज आपल्याकडे चांदवड तालुक्यातून गोकुळ नरहरी गांगुर्डे एक प्रगतशील शेतकरी आले आहेत. दिगवत त्यांचं गाव आहे. तर दादा आपल्याकडे मागील 3 ते 4 वर्षापासून सगळ्या प्रकारचं बियाणं घेतात, बरोबर दादा? दादांना आज सोयाबीन, मका आणि धन्याचं बियाणं घ्यायचं होतं. तर आपण सोयाबीन निवडताना त्यांना कमी कालावधीचा 90 ते 95 दिवसामध्ये येणारी देवगिरी सीड्सची अर्जुन 151 ही व्हरायटी दिलेली आहे. 90 ते 95 दिवसामध्ये हा वाण निघतो. फुलांची संख्या याला फार आहे. 3 शेंगांचं प्रमाण आहे. 3 दाणी शेंगांचं याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. पाणी साचलं किंवा काढायला लेट झाली तर दाना याचा तडकत नाही, अशी ही सोयाबीनची व्हरायटी आहे. मका निवडताना आपण धरती सीड्सची फॅन्टॅस्टिक ही व्हरायटी त्यांना दिलेली आहे. 40 ते 45 क्विंटल पर्यंत सरासरी तिचं उत्पन्न आहे. अतिशय गर्द असा नारंगी कलर आणि कॅप्सूल दाना या व्हरायटीचा येत असतो. आणि धन निवडताना धरती सीड्सची शाश्वी हा वाण दिलेला आहे. हा वाण पावसाळ्यामध्ये याची सडगाण होत नाही. याचा देठ खूप चांगला येतो, गर्द हिरवा कलर येतो आणि याचा वास देखील खूप चांगला येतो. असे हे तिन्ही प्रकारचे बियाणे दादांनी घेतले आहेत. धन्याचं बियाणं त्यांनी 14 किलो घेतलेलं आहे. मका यांनी 1.5 एकरा करता घेतली आहे आणि सोयाबीन 2 एकरा करता घेतलेली आहे. आपण देखील बियाणं निवड करताना अतिशय योग्य वाणाचा निवड करावा. आमचा पत्ता तुम्हाला माहितीच आहे. आमच्या संस्थेला एकदा नक्की भेट द्या. आमचा पत्ता कुंदन एजन्सीज, गाळा नंबर 48, कोटमगाव रोड, लासलगाव. येताना आपल्या पेजला फॉलो आणि रील लाईक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्याला सर्व बियाणं होलसेल दरात मिळेल. धन्यवाद.